नमस्कार. लाल बुंद टोमॅटो पाहिले की मनात पहिली रेसिपी येते ती म्हणजे टोमॅटोचे सूप. ताज्या टोमॅटोचा रंग, मसाल्यांचा परफेक्ट टच, असं हे गरमागरम लाल चुटूक आणि एकदम हेल्दी टोमॅटो सूप. आणि त्यासोबत ब्रेड क्रूटॉन्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो टोमॅटो, 1 छोटी वाटी साखर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 ते 3 तमालपत्र, 4 ते 5 चमचे तूप, 3-4 मिरी, 1 तुकडा बीट, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 कांदे, 5 ते 6 गाजर, 2 तुकडे दालचिनी, 4 पाकळ्या लसूण, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट. आणि ब्रेड क्रूटॉन करण्यासाठी ब्रेड. सुरुवातीला मी गाजर, टोमॅटो, बीट स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर बीटची साल काढून त्यातील 1 तुकडा म्हणजेच 1/4 बीट मी घेतले. त्यासोबतच गाजराचीही मी साल काढली, कारण गाजरालाही छोटे छोटे केस असतात. त्यानंतर मी गाजर, बीट, कांदा आणि टोमॅटो कट करून घेतले. आता मी गॅस पेटवून त्यावरती कुकर ठेवला. कुकरमध्ये 1 चमचा तूप घातले. तूप गरम झाले की त्यामध्ये मी मिरे, दालचिनी, तमालपत्र, लसूण आणि अद्रक घातले आणि या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित मी 1 मिनिट परतवले. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. आपले हे मसाले परतून झाले की मी त्यामध्ये घालणार आहे कांदा. कांद्याला लाल होईपर्यंत परतवायचे नाही, फक्त त्याला मऊ होईपर्यंत परतवायचे. 2 ते 3 मिनिटात कांदा मऊ होतो. हे पहा, कांद्याला अशा प्रकारे फक्त मऊ होऊ द्यायचे, लाल होऊ द्यायचे नाही. आपला हा कांदा आता मऊ झालेला आहे, त्यामुळे मी त्यामध्ये घालत आहे गाजर, बीट आणि सर्वात शेवटी यात जाणार आहे सूपचा खरा हिरो, तो म्हणजे रसाळ लाल बुंद टोमॅटो. एक एक करून मी या कुकरमध्ये घालत आहे. आता मी याला व्यवस्थित हलवून घेत आहे, जेणेकरून आपण ज्या ज्या जिन्स यामध्ये घातल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित मिक्स होतील. आता मी यामध्ये घालणार आहे 1 ग्लास पाणी. पाण्यामुळे कुकर खाली करपणारही नाही आणि यामध्ये घातलेल्या सगळ्या जिन्सा व्यवस्थित मऊ शिजतील. कुकरचं झाकण बंद करून याला मी फुल गॅसवर 1 आणि मीडियम गॅसवर 2 अशा टोटल 3 शिट्ट्या करून घेणार आहे. यासाठी आपल्याला जवळपास 30 मिनिटे वेळ लागतो. कुकर होईपर्यंत आपण ब्रेड क्रूटॉन्स बनवूयात. यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आणि ब्रेडला दोन्ही साईडला मी तूप लावून घेतले आणि ते गॅसवर भाजायला ठेवले. तुम्ही तुपाऐवजी बटरही वापरू शकता. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ब्रेड दोन्ही साईडने आलटून पालटून छान क्रिस्पी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा. हे पहा, आपला ब्रेड किती छान भाजला आहे. कलरही खूप छान आलेला आहे आणि क्रिस्पी तर विचारूच नका. अशा प्रकारे एक एक करून मी पूर्ण ब्रेडचं पॅकेटच भाजून घेतलं, कारण आमच्या घरात टोमॅटो सूप आणि त्यासोबत ब्रेडचे क्रूटॉन्स सगळ्यांना खूप आवडतात. ब्रेड भाजून झाल्यानंतर ते थंड करण्यासाठी मी एका चाळणीत पसरवून ठेवले. त्यामुळे ब्रेड सॉफ्ट न पडता तसाच क्रिस्पी राहतो. ब्रेड थंड झाला की सुरीच्या साहाय्याने मी त्याचे छोटे छोटे चौकोनी आकाराचे तुकडे करून घेतले. अशा प्रकारे टोमॅटो सूपचा बेस्ट फ्रेंड म्हणजेच क्रिस्पी क्रूटॉन्स रेडी आहेत. इकडे आपण क्रूटॉन्स तयार करेपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंडही झाला. हे पहा, यातील कांदा, टोमॅटो, गाजर, बीट किती छान मऊ शिजले आहे आणि यातील मसाल्यांचा वास तर अप्रतिम. यात आपण जे खडे मसाले घातले होते ते मी आता काढून टाकत आहे, कारण त्यांचा जेवढा वास आपल्याला हवा होता तेवढा यात उतरलेला आहे. या मिश्रणाची स्मूथ पेस्ट करण्यासाठी यात मी ब्लेंडर फिरवणार आहे. जर मसाले यात तसेच ठेवले तर ब्लेंडरमुळे ते बारीक होतील व आपल्या सूपला जास्तीचा मसाल्यांचा उग्र वास लागेल. म्हणूनच मी ब्लेंडर फिरवण्या अगोदरच मसाले काढून टाकले. हे मिश्रण तुम्ही मिक्सरच्या साहाय्यानेही बारीक करू शकता, पण मला मिक्सरपेक्षा ब्लेंडर जास्त सोयीस्कर वाटतो आणि ब्लेंडरमुळे सर्व मिश्रण 1 टाइम बारीक करता येते आणि मिक्सरने थोडे थोडे करून बारीक करावे लागते. हे पहा, ब्लेंडरमुळे हे मिश्रण किती छान बारीक होत आहे. जरी हे मिश्रण छान बारीक झाले तरी याला गाळणीने गाळून घेण्याची गरज असते, कारण यात टोमॅटोची साल, एखादा दुसरा खडा मसाला किंवा बारीक न झालेल्या
जिन्सांचा चौथा असतो, त्यामुळे याला गाळून घेणे गरजेचे आहे. हे मिश्रण गाळण्यासाठी मी एक पातेले घेतलं व त्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये गाळण्यासाठी मिश्रण ओतले. आता हे मिश्रण हलवत राहायचे. 2 ते 3 मिनिटात हे मिश्रण गाळले जाते व चौथा गाळणी शिल्लक राहतो. ही तर आहे चाळणीची जादू. बिया, साले सगळं बाहेर, आत फक्त राहणार टोमॅटो सूपचा शुद्ध आत्मा. हळूहळू बघा कसं लालसर रेशमी सूप चाळणीतून खाली उतरत आहे. टोमॅटो सूप बनवताना ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, नाहीतर सूप पिताना तोंडात अशा प्रकारचा चौथा येऊ शकतो व सूपची मज्जाच गायब होते. हे पहा, आपलं सूप गाळून झालेलं आहे आणि अशा प्रकारे चौथा शिल्लक राहिलेला आहे. हा चौथा आपण टाकून देणार आहोत. सूप गाळून झाल्यानंतर गाळणीला अशा प्रकारे थोडंसं झटकून घ्यायचं, कारण चाळणीला खालच्या साईडला टोमॅटो सूपचा गर राहिलेला असतो. तो गर एकतर झटकून काढायचा किंवा चमच्याच्या साहाय्यानेही तुम्ही काढू शकता. हे पहा, गाळून घेतल्यामुळे मिश्रण किती छान मऊसर झाले आहे. मिश्रणाला कलरही खूपच अप्रतिम आलेला आहे. मी परत गॅस पेटवून हे गाळलेले मिश्रण गॅसवर उकळण्यासाठी ठेवलेले आहे. हे मिश्रण घट्टसर असल्यामुळे यामध्ये मी 1 लिटर पाणी घातले आहे. सूप हे पातळ असेल तरच छान लागते, दाटसर सूप छान लागत नाही. आपल्याला हे पहा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी या सूपची हवी आहे. आता यात मी घालत आहे साखर, मीठ, लाल तिखट. हे 3 जण एकत्र म्हणजे स्वादाचा स्फोटच. साखरेमुळे टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो, मिठामुळे आंबट गोड चव बॅलन्स व्हायला मदत होते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता. आता मी एका वाटीत 2 चमचे कॉर्न फ्लोअर घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घातले व त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. ही आहे आपली कॉर्न फ्लोअर स्लरी. ही या सूपमध्ये हळूहळू घालायची, याला व्यवस्थित ढवळत राहायचे. यामुळे सूपला परफेक्ट थिकनेस येतो आणि टेक्स्चरही स्मूथ क्रीमी होतं. कॉर्न फ्लोअरची स्लरी सूपमध्ये घातल्यानंतर सूपला मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट उकळू द्यायचे. अशा प्रकारे रेडी आहे आपलं टोमॅटो सूप. रंग बघा, टेक्स्चर बघा आणि सुगंध तर थेट मनापर्यंत. आता येतो तो खास टच. लाल भडक टोमॅटो सूपमध्ये थोडीशी पांढरी क्रीम आणि हिरवी कोथिंबीर. बघा कसं सूप झालंय स्मूथ, रिच आणि सुपर क्रीमी. ब्रेड क्रूटॉन्स आणि टोमॅटो सूप म्हणजे परफेक्ट कोंबो. सर्वांच्या चेहऱ्यावर स्माईल आणि पोटात पूर्ण समाधान देणारी ही रेसिपी आहे. तर असं आहे हे गरमागरम टोमॅटो सूप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. भेटूया पुन्हा अशा छान रेसिपीसह. धन्यवाद.